नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीचा पुलाव। त्यासाठी मी ही ज्वारी घेतलेली आहे। ही ज्वारी एक रात्रभर पाण्यात भिजवली आणि मोड येण्यासाठी बांधून ठेवली होती। हे बघा, एक दिवसानंतर याला असे मोड आलेले आहेत। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, तेल, जिरा आणि मोहरी, कापलेली कोथिंबीर, बीन्स, गाजर, वाटाणा, 2 कापलेले कांदे, 1 टोमॅटो, लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि मीठ। आता ही ज्वारी आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। आपण आळूवडी आणि कोथिंबीर वडी जशी उकडून घेतो तसं मी इथे खाली पाणी ठेवलेले आहे आणि त्यावरती ही चाळणी ठेवली आहे। त्याच्यावरती मी ही ज्वारी टाकते आणि आता हे 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। आता आपण ह्या भाज्या थोड्याशा वाफवून घेऊयात। वाटाणा, गाजर आणि हे बीन्स। आता आपली ज्वारी आणि भाज्या वाफवायचं काम चालू आहे। तोपर्यंत आपण इकडे कांदा टोमॅटो परतून घेऊयात। त्यासाठी मी ह्या कढईत घेते थोडंसं तेल, त्यानंतर यात टाकते मी जिरा आणि मोहरी। आता आपलं जिरा आणि मोहरी चांगली तडतडी आहे। आता मी त्यात टाकते हा ठेचलेला लसूण, त्यानंतर कांदा, आता हा कांदा 2 ते 3 मिनिटं झाले मी परततीये, पण आपल्याला हा अजून लाल करून घ्यायचा आहे चांगला। आता आपला कांदा चांगला लाल झालेला आहे। आता आपण यात टाकूयात हे 1 टोमॅटो। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या ज्वारीच्या पुलावमध्ये गरम मसाल्याचा वापर करू शकता। आता आपले टोमॅटो पण चांगलं परतून झाले। आता मी यात टाकते हे हिरव्या मिरचीचे तुकडे आणि 1 मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचे। आता आपण यात टाकूयात हळद आणि हे लाल तिखट। आता आपण ह्या ज्या भाज्या शिजत ठेवल्या होत्या ना, मी यातलंच पाणी थोडंसं यात टाकून घेते। हे असंच मंद आचेवरती 1-5 मिनिटं आपल्याला ठेवायचं। तोपर्यंत आपल्या भाज्या पण उकडून होतील आणि ज्वारी पण वाफवून होईल। बघा, हे 5 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं। आता मी यात हे उकडलेल्या भाज्या पाण्यातही टाकते। आता 10-15 मिनिटं झालेली आहेत। आपण ही ज्वारी वाफवायला ठेवली होती। आता ही ज्वारी मी यात टाकते। आता आपण यात टाकूयात मीठ आणि कोथिंबीर। आता आपण हे 10 मिनिटांसाठी शिजून देणार आहोत। तर मी ह्याच्यावरती झाकण ठेवते। बघा, 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपला हा ज्वारी पुलाव तयार आहे।